हॅलो ॲस्पिरंट्स, स्वागत आहे या टीचिंग प्लॅटफॉर्मवरती. आणि आज आपण पाहणार आहोत 11वी बायोलॉजी NCERTचा चॅप्टर नंबर 11 जो आहे फोटोसिंथेसिस इन हायर प्लांट. हा लेसन आपण इथे पाहणार आहोत जो की नीटच्या एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. तर इथे आपण पाहू शकतो की फोटोसिंथेसिस, जेव्हा या वर्डला आपण स्प्लिट करतो तेव्हा यातून दोन वर्ड्स बाहेर पडतात, सिंथेसिस आणि फोटो. फोटो मीन्स लाईट आणि सिंथेसिस म्हणजे फॉर्मेशन. तर इथे लाईटच्या मदतीने काहीतरी फॉर्म होत आहे, ठीक आहे, असं इथे आपल्याला कळून येतं. तर ही फोटोसिंथेसिस रिॲक्शन आपल्याला हायर प्लांटमध्ये स्टडी करायची आहे. आता हायर प्लांट कोणते, तर ऑल ग्रीन प्लांट, जे की जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, त्यामध्ये ऑल ग्रीन प्लांट्स येतात. तिथे काय होते, हे फोटोसिंथेसिस रिॲक्शन होते. मला सांगा, आपल्या ह्युमन बॉडीमध्ये ही फोटोसिंथेसिस रिॲक्शन होते का? तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर करा. तर याचा आन्सर मीच इथे देते. तर फोटोसिंथेसिस हे आपल्यामध्ये होत नाही. का होत नाही? जर आपल्यामध्ये फोटोसिंथेसिस झाली असती तर आपल्याला फूडसाठी प्लांटवर डिपेंड राहायची गरजच नसते ना. कारण प्लांट हे ऑटोट्रॉप्स आहेत, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि ते आपल्याला सुद्धा प्रोव्हाइड करतात. पण आपलं कसं आहे, आपण ऑटोट्रॉप्स नाही. आपल्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे आपली अन्न हे तयार करायची कॅपॅसिटी आपल्यामध्ये नाही. आपण अन्नासाठी प्लांटवर डिपेंड असतो, ठीक आहे. तर प्लांटमध्ये असं काय आहे ज्याच्यामुळे प्लांट्स ऑटोट्रॉप्स आहेत, ज्याच्यामुळे प्लांट्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात? तर प्लांट्समध्ये क्लोरोप्लास्ट हा सेल ऑर्गॅनेल आहे आणि त्यामुळे इथे फोटोसिंथेसिस होत असते, ठीक आहे. फोटोसिंथेसिस हे अतिशय महत्त्वाचे आहे. का? कारण याचे दोन महत्त्वाचे उपयोग आहेत. एकतर आपल्याला अन्न मिळतं, जे आपलं जीवन जगण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, आणि दुसरा उपयोग म्हणजे यापासून ऑक्सिजन हा जास्त प्रमाणात रिलीज होतो आणि तोच ऑक्सिजन प्राणवायू, जो आपला प्राणवायू आहे, आपल्याला रेस्पिरेशनमध्ये तो आवश्यक असतो आणि तोच प्राणवायू इथे फोटोसिंथेसिस नंतर तयार होत असतो. आणि यामुळे फोटोसिंथेसिस हे अतिशय महत्त्वाचं आहे. फोटोसिंथेसिस हे ग्रीन प्लांटमध्ये होतं, ग्रीन पार्टमध्ये होतं, आणि सगळ्यात स्पेसिफिकली हे कुठे होतं, तर लीफमध्ये हे सगळ्यात जास्त होतं. का होतं? कारण तिथे मिझोफिल सेल्स असतात आणि त्यामुळे लीफ हे काय आहे, फोटोसिंथेसिसचे हे लार्ज साईट आहे. तर नंतर ग्रीन जे पार्ट असतात, स्टेम असतात, अशामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस होते, पण इथे मिझोफिल सेल्स हे तेवढ्या प्रमाणात प्रेझेंट नसतात. पुढे पाहूया. फोटोसिंथेसिस होण्यासाठी आपल्याला लाईटची आवश्यकता असते, त्यानंतर आपल्याला कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते आणि वॉटरची आवश्यकता असते. आपल्याला म्हणण्यापेक्षा प्लांट्सला ही गरज असते. जेव्हा आपण हे सगळं प्रोव्हाइड करतो तेव्हा फोटोसिंथेसिस घडते आणि प्लांट हे अन्न तयार करतात आणि तेव्हाच त्यांचीसुद्धा ग्रोथ होते. तुम्ही कधी पाहिलं असेल, तुम्ही जर घरामध्ये एखादं छोटंसं रोपटं लावलेलं असेल, त्यांना तुम्ही खत पाणी व्यवस्थित दिलं तर ते प्लांट कसं होईल, ते मोठं होईल, ग्रो होईल, वाढ होईल. पण तिथेच तुम्ही त्या प्लांटला जर पाणी दिलं नसेल, काही न्यूट्रिएंट दिले नसतील, तर लाईट पण त्याला प्रॉपर येत नसेल, तर ते प्लांट वाढेल का? वाढणार नाही. तिथं फोटोसिंथेसिस होणारच नाही. तो स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारच नाही. मग त्याची वाढ कशी होणार? तर हे फोटोसिंथेसिस त्याच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी हे अतिशय महत्त्वाचे असते, ठीक आहे. फोटोसिंथेसिस होण्यासाठी इथे आपल्या म्हणजे प्लांट्सला कार्बन डायऑक्साईड रिक्वायर्ड असतो, लाईट रिक्वायर्ड असते आणि वॉटर रिक्वायर्ड असते, ठीक आहे. यातूनच ही फोटोसिंथेसिस होत असते. ही केमिकल रिॲक्शन आपण इथे पाहूया की फोटोसिंथेसिसची केमिकल रिॲक्शन कशा पद्धतीचे होते. हे बघा, इथे आहे इक्वेशन, इथे तुम्ही पाहू शकता कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर मॉलिक्युल्स आहेत, लाईटच्या प्रेझेन्समध्ये हे होत आहे. त्यातून इथे ग्लुकोज मॉलिक्यूल तयार झालेला आहे, वॉटर मॉलिक्यूल तयार झालेले आहे आणि इथे ऑक्सिजन हा रिलीज्ड होत आहे, ठीक आहे. तुम्हाला इथे असा नेहमी क्वेश्चन विचारला जातो, कारण हा कन्फ्युजिंग पॉईंट आहे की इथे जो वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो,
इथे जो ऑक्सिजन मॉलिक्यूल रिलीज होतो तो कशातून बाहेर पडतो, कशातून म्हणल्यापेक्षा इथे कार्बन डायऑक्साईडमधून हा बाहेर पडतो की वॉटरमधून बाहेर पडतो, तर याचा करेक्ट आन्सर आहे इथे जो ऑक्सिजन मॉलिक्यूल बाहेर पडतो तो हा वॉटरमधून बाहेर पडतो. ठीक आहे. सोर्स कोणता आहे या ऑक्सिजनचं, तर वॉटर मॉलिक्यूल आहे. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे कशाने प्रूव्ह झालेलं आहे. अगोदर जोपर्यंत प्रूव्ह होत नव्हतं सगळ्यांना कन्फ्यूज होत होतं की हे कार्बन डायऑक्साईडमध्ये बाहेर पडतं का वॉटरमधून बाहेर पडतं. तर इथे क्लिअर झालं जेव्हा रेडिओ आयसोटोप टेक्निकनी हे क्लिअर झालं की पडणारा जो ऑक्सिजन आहे तो हा वॉटर मॉलिक्यूलमधून रिलीज्ड होतो. ठीक आहे. तर ही जी फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे ते आपल्याला क्लोरोप्लास्टमध्ये होते म्हणून माहिती आहे. तर हा आहे क्लोरोप्लास्ट. तर हे कशामध्ये असतं, तर हे प्लांट सेलमध्ये असतं. जर आपल्यामध्ये हे क्लोरोप्लास्ट राहिलं असतं तर आपण अन्न स्वतः तयार केलं असतं. आपल्याला असं अन्न शिजवून बनवून खाण्याची काही गरजच नसती. आपणही प्लांटसारखं लाईटला सूर्यप्रकाशाला उभे टाकलो असतो आणि आपल्या शरीरामध्ये अन्न तयार होत गेलं असतं. ठीक आहे ना, असं झालं असतं. पण हे असं होत नाही कारण आपल्यामध्ये क्लोरोप्लास्टच नाही. कदाचित क्लोरोप्लास्ट आपल्या शरीरामध्ये असतं तर आपल्याला सुद्धा ग्रीन ॲपिरन्स आलं असतं, ग्रीन कलर आपला झाला असता. ठीक आहे ना, या सगळ्या गोष्टी अशा आहेत. तर हे जे क्लोरोप्लास्ट आहे हे फक्त प्लांट सेलमध्येच असतं. हे क्लोरोप्लास्ट हे डबल लेअर मेम्ब्रेन सेल ऑर्गॅनेल आहे. हे बघा, हे आउटर लेअर आहे याची आणि ही इन्नर लेअर आहे. यामध्ये जो सायटोप्लाझम आहे, जो मॅट्रिक्स आहे, जसं आपण सेलमध्ये सायटोप्लाझम आहे असं म्हणतो, तर या क्लोरोप्लास्टमध्ये जे लिक्विड प्रेझेंट आहे त्याला स्ट्रोमा म्हणतात. ठीक आहे. यामध्ये अनेक असे स्टॅक प्रेझेंट आहेत. तर हे स्टॅक कशापासून बनलेले आहेत, तर हे थॅलॉकॉइडपासून बनलेले आहेत. थॅलॉकॉइड आणि अनेक थॅलॉकॉइड हे अशा एकमेकावर ठेवलेले आहेत आणि याच स्टॅक लाईक स्ट्रक्चरला पुढे ग्रॅना म्हणलं गेलेलं आहे. ग्रॅना म्हणलं गेलेलं आहे जे इथे तुम्हाला इंडिकेट केले. अशा अनेक ग्रॅना इथे सिच्युएटेड असतात, लोकेटेड असतात आणि हेच काय आहे फोटोसिंथेसिसचे साईट असतात. ठीक आहे. इथे ह्या अनेक ग्रॅना एकमेकाला अटॅच्ड असतात जे की स्ट्रोमल लॅमेलीने अटॅच्ड असतात आणि ह्या स्ट्रोमल लॅमेलीने अटॅच काय असतात, ह्या ग्रॅना असतात. इथे तुम्हाला अजून दिसत असेल रायबोझोम्स आहेत. हे छोटे छोटे काय आहेत, रायबोझोम्स आहेत जे की प्रोटीन सिंथेसिससाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. इथे अजून हे जे ऑरेंज कलरमध्ये आहे ते काय आहे, स्टार्च ग्रॅन्युल आहे. स्टार्चचे ग्रॅन्युल आहेत आणि हे जे ड्रॉप लाईक स्ट्रक्चर आहे ते लिपिडचे ड्रॉप आहेत. तर अशा पद्धतीने हा क्लोरोप्लास्ट आहे. ठीक आहे. याच क्लोरोप्लास्टमध्ये काही पिगमेंट असतात जे की अतिशय महत्त्वाचे असतात फोटोसिंथेसिससाठी. त्यामध्ये क्लोरोफिल ए पिगमेंट येतो, क्लोरोफिल बी पिगमेंट येतं, झॅन्थोफिल येतं, कॅरोटेनॉइड येतं. ठीक आहे. हे काय आहेत, प्लांट पिगमेंट आहेत जे की फोटोसिंथेसिसमध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. जो क्लोरोफिल ए आहे तो अतिशय महत्त्वाचा असा प्लांट पिगमेंट आहे आणि हाच काय करतो तर लाईटचं ॲब्झॉर्प्शन करतो आणि त्यापासून सिंथेसिस करतं. कशासाठी, फोटोसिंथेसिस होण्यासाठी प्लांट ॲब्झॉर्प्शन करतं. लाईट कोण करतं, कुठे करतं, तर क्लोरोफिल एमध्ये करतं आणि तिथूनच फूड तयार होतं. ठीक आहे. जे अदर पिगमेंट आहेत त्यामध्ये येतं क्लोरोफिल बी, झॅन्थोफिल, कॅरोटेनॉइड. हे काय करतात, ॲक्सेसरी पिगमेंट आहेत. हे हेल्प करतात लाईट ॲब्झॉर्प्शन करण्यासाठी आणि ती ॲब्झॉर्ब केल्यानंतर ते कुठे पाठवतात तर क्लोरोफिल एकडे पाठवतात. कारण क्लोरोफिल ए हा सेंटर पॉईंट आहे. सेंटर पॉईंट आहे जिथे ही सगळी रिॲक्शन घडून येत असते. तर इथे आपण ओव्हरऑल सगळी इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. अजून डिटेलमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहूया. कारण इथे एकदाच तुम्हाला सांगायला गेलं तर हे बंबार्ड होईल तुमच्या माइंडवरती आणि तुम्हाला लक्षात राहणार नाही. तर इथे आपण ओव्हरऑल फोटोसिंथेसिस काय असतं, याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व असतं, कोण इन्व्हॉल्व असतं, ही कुठे घडत असते, ते आपल्यामध्ये का घडत नसते, अशा सगळ्या क्वेश्चनची आन्सर आपण इथे जाणून घेतलेल्या आहेत. तर ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा मला. मी तुमचं आन्सर देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला यानंतर कोणता टॉपिक शिकायला आवडेल तो सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.
ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग मी. थँक्यू सो मच.